चला लक्ष द्या. आता आपल्याला पाहायचं डायमेन्शन ऑफ फिजिकल क्वांटिटी. काय डायमेन्शन ऑफ फिजिकल क्वांटिटी? पहिलं तर फॅमिलियर होऊन जायचं. कधी पण एखादा टॉपिक आला तर जास्ती काही लोड घ्यायचं नाही की म्हणजे हे समजणं कठीण होईल का बा किंवा नाही होईल. एकदम सोपीच राहते. सांगण्यावरही डिपेंड आहे आणि तुमची ऐकून घेण्याची किंवा समजून घेण्याची तुमची एक इंटेंट राहते ना. कॉन्टेंटपेक्षा इंटेंट महत्वाचा आहे, कर्मापेक्षा हेतू महत्वाचा आहे. हा, तर असं आपण बोलतच असतो. तर तशाच प्रकारे नाही का इकडं आपल्याला हे बघायचं आहे की डायमेन्शन ऑफ फिजिकल क्वांटिटी इझी अँड पहिला थोडासा कॉन्सेप्च्युअल चॅप्टर 11th फिजिक्स मध्ये. चला काय होते ते पाहू. फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी लाईक लेंथ. हा फंडामेंटल काही फिजिकल क्वांटिटी आहे. सगळ्यात पहिला आहे लेंथ, दुसरा आहे मास, तिसरा आहे टाइम. ईटीसी हॅव आर सिम्बॉलिकली रिप्रेझेंटेड बाय LMTOA. ओके, इथे एक्झाम्पल घेतला आहे. डायमेन्शन मध्ये LMTच लक्षात म्हणजे LMTच नाही का त्याच्यामध्ये जास्ती घेतल्या जाते. हा का बेसिक फंडामेंटल त्याच्यामध्ये लेंथ मास टाइम यूज केले आहे का नाही केले आहे, तर तेच आपल्याला विचारलं जाते. बाकी काहीच नाही. TOA असंच घेतलाय असं समजून घ्या. हॅव अ विटाल अँड सिग्निफिकंट रोल. ओके, त्याचा काय विटाल म्हणजे खूप इम्पॉर्टंट आणि खूप महत्वाचा, ओके उपयोगी, ओके सिग्निफिकंट रोल आपल्याला इथं पाहायला मिळते. फंडामेंटल क्वांटिटीज आर लाईक अ लेंथ मास टाइम ETC which are symbolically represented by LMTOA have vital and significant role. जेवढ्या पण आपल्यापाशी फंडामेंटल क्वांटिटी आहे ना, लेंथ मास टाइम टेम्परेचर ना, आपण लास्ट व्हिडिओ मध्ये डिस्कस केलंच होतं. किती किती आहे? 7 आहे. किती आहे? 7 फिजिकल फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आहे. तर त्यावाल्या खूप इम्पॉर्टंट आहे. त्याचा सायन्समध्ये फिजिक्समध्ये खूप चांगल्या म्हणजे मोठ्या प्रमाणात रोल आहे फिजिक्स 1 मध्ये. चला मग आपण आता इथं बघत आहोत. डायमेन्शन ऑफ फिजिकल क्वांटिटी टेल अस हाऊ दॅट क्वालिटी डिपेंड अपॉन द बेसिक क्वांटिटी ऑफ मास लेंथ अँड टाइम. क्वांटिटी बेस अपॉन आता आपण पाहू काय आहे तर डायमेन्शन ऑफ फिजिकल क्वांटिटी. हे जे डायमेन्शन आहे कशाचे? फिजिकल क्वांटिटीचे. फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन हे का सांगते आपल्याला? टेलस हाऊ दॅट क्वांटिटी डिपेंड ऑन अ बेसिक क्वांटिटीज. एखादी क्वांटिटी फिजिकल क्वांटिटी ते बेसिक क्वांटिटीवर किती डिपेंड आहे हे सांगण्याचं काम कोण करते? आपल्याला डायमेन्शन करते. कोण करते? डायमेन्शन करते. समजलं तुम्हाला? क्लिअर झालं? डायमेन्शन का करते मी पुन्हा सांगतो. डायमेन्शन ऑफ फिजिकल क्वांटिटी हे आपल्याला सांगते की किती ठेवाली जे क्वांटिटी आहे डिपेंड अवलंबून आहे त्या बेसिक क्वांटिटीजवर. एखादी फिजिकल क्वांटिटी ह्या बेसिक क्वांटिटीवर किती डिपेंड आहे हे सांगण्याचं काम कोण करते? डायमेन्शन. ओके, कोण करते? डायमेन्शन. कोणाचे? त्या फिजिकल क्वांटिटीचे. क्लिअर झालं तुम्हाला? एक एक गोष्ट समजून घ्या. आता बेसिक क्वांटिटी कोणच्या आहे? तर फंडामेंटल काय बेसिक क्वांटिटीज आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. फिजिकल क्वांटिटी, सिम्बॉल आणि डायमेन्शन त्याचे. पहिला आहे लेंथ. लेंथचा सिम्बॉल आहे L आणि डायमेन्शन पण काय आहे? L. ओके, डायमेन्शन लक्षात ठेवा काय? L. आपण जो लास्ट टाइम डिस्कस करू म्हणलं डायमेन्शन अँड देअर टॉपिक्स. ओके, हे नाही का आपण चांगला एक स्क्रिप्ट वगैरे बनवीन ना, चांगल्या प्रकारे नाही का अभ्यास करून तुम्हाला तुमच्या समोर एक व्हिडिओ मी बनवणार आहे. तर तुम्ही पण पाहिजा, शेअर करजा त्यांना. 10-12 मिनिटाचा तो डायमेन्शन वाला कॉन्सेप्ट राहणार आहे आणि तो 10-12 म्हणजे याचा जो ह्या राहणार आहे टॉपिक राहणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला खूप काही शिकायला मिळणार आहे. ओके, कारण की फिजिक्स फक्त हेच नाही राहत, इथपर्यंतच मर्यादित नाही राहत. काही गोष्टी शिकण्याला आनंदाला सुद्धा नाही का आपल्याला शिकणं पडते. चला मग आपण पाहतो मास आहे. मासचा बेसिक सिम्बॉल आहे M आणि त्याच्यानंतर डायमेन्शन काय आहे? M आणि त्याच्यानंतर टाइमचं नाही का सिम्बॉल आहे T आणि डायमेन्शन आहे T. ओके, समजलं तुम्हाला? क्लिअर झालं? ओके, एकदा रिवाइज करून घेऊ आपण एवढ्या याच्यामध्ये काय काय बघितलं होतं, काय काय नाही. ओके, चला असो, लक्ष द्या. तर आपण पाहू डायमेन्शन ऑफ फिजिकल क्वांटिटी. चला आता आपण बघणार आहोत डायमेन्शन ऑफ फिजिकल क्वांटिटीज. काय बघायचं आहे आपल्याला? डायमेन्शन ऑफ फिजिकल क्वांटिटीज. तर याच्यामध्ये आपण का पाहतो? आतापर्यंत समोर पाहिलं, आता समोर लक्ष द्या काय आहे तर काही बेसिक फंडामेंटल क्वांटिटीज आणि त्याची सिम्बॉल पाहिले होते. तर याच्यामध्ये LMT लक्षात ठेवायचा. L आला लेंथ
आणि त्याच्यानंतर यम आला मास आणि टी आला टाइम. ह्या तिघाच लक्षात ठेवायचं आहे. मीटर किंवा काही पण जे जिथं पण लेंथ येते डिस्टन्स वगैरे येते त्याच्यासाठी आपल्याला यल घ्यायचं आहे. जिथं पण वजन मास येते तिथं आपल्याला काय घ्यायचं आहे, यम घ्यायचा आहे. जिथं पण टाइम रिक्वायर्ड राहते तिथं काय घ्यायचं आहे, टी घ्यायचा आहे. चला, जर जिथं टाइम वगैरे दिसते ठेवायला. चला आता आपण जेव्हा आपण एक्झाम्पल करू ना एकदम क्लिअर होणार आहे तुम्हाला. चला, तर डायमेन्शन ऑफ फिजिकल क्वांटिटीज पाहायचे आहे. काय पाहायचे आहे? डायमेन्शन ऑफ फिजिकल क्वांटिटीज पाहायचे आहे. धीस आर द बेसिक बिल्डिंग ब्लॉक ऑफ फिजिकल क्वांटिटी. हे काय आहे? बेसिक बिल्डिंग ब्लॉक ऑफ फिजिकल क्वांटिटी. जे आधीच्या टाइमात आपण थोड्या वेळा आधी नाही का जे बघितलं होतं ते काय? बेसिक बिल्डिंग ब्लॉक ऑफ फिजिकल क्वांटिटी विच वर यल एम टी, लेंथ मास अँड टाइम. लेंथ मास अँड टाइम काय आहे? बेसिक बिल्डिंग ब्लॉक ऑफ फिजिकल क्वांटिटी. ओके, वेगवेगळ्या क्वांटिटीचे बेसिक बिल्डिंग ब्लॉक आहे. चला, मग आता त्याच्यानंतर नाही का क्वेश्चन आपल्यापाशी अराइज होऊन जाते का व्हॉट इज डायमेन्शन फॉर्म्युला. ओके, सॉरी, व्हॉट इज डायमेन्शनल फॉर्म्युला. मी नाही पर्सनामध्येच नाही का ते घालून टाकलं तर इथं सॉरी त्याच्यासाठी खूप खूप. ओके, तर याच्यामध्ये व्हॉट इज डायमेन्शन फॉर्म्युला ते आपल्याला पाहायचं आहे. बाई थोडस पॉज कर बघ. तर बघा थोडा प्रॉब्लेम झाला होता. आता आपण इथलं बघणार आहोत व्हॉट इज डायमेन्शनल फॉर्म्युला. काय बघणार आहोत? व्हॉट इज डायमेन्शनल फॉर्म्युला. त्याच्यातच उत्तर आलं होतं पण तुम्हाला ते दिसणार नाही, ते कट केलंय. मग त्याच्यानंतर लक्ष द्या, व्हॉट इज डायमेन्शनल फॉर्म्युला. अ डायमेन्शनल फॉर्म्युला एक्सप्रेस अ फिजिकल क्वांटिटी युजिंग ऑफ पॉवर ऑफ एल एम एंड टी. ओके, डायमेन्शन फॉर्म्युला म्हणजे काय होते? एक एक्सप्रेस आपण करतो फिजिकल क्वांटिटीला कोणाचा पॉवर घेऊन? पॉवर घेऊन एल एम अँड टी चा पॉवर घेऊन. कशाचा? एल एम अँड टी चा. लेंथ मीटर, सॉरी लेंथ मास अँड टाइम. ह्या बेसिक फिजिकल बेसिक फंडामेंटल क्वांटिटीचा पॉवर घेऊन आपण नाही का काय करत असतो? वेगळ्या वेगळ्या ज्या आपण फिजिकल क्वांटिटीज राहते ना, मोस्ट ऑफ द डिराइव्ह फिजिकल क्वांटिटी राहते त्याला काय करतो आपण? एक्सप्रेस करत असतो. काय करत असतो? एक्सप्रेस करत असतो आणि त्याला डायमेन्शनल फॉर्म्युल्यामध्ये एक्सप्रेस करतो. त्यालाच नाही का डायमेन्शनल फॉर्म्युला असं म्हटल्या जाते. मोस्ट ऑफ द याच्यामध्ये नाही का स्पीड, व्हेलोसिटी, ऍक्सेलरेशन हेच येणार आहे. कारण त्याच्या मागचं एवढंच आहे का ते डिराइव्ह क्वांटिटीज. डिराइव्ह क्वांटिटी म्हणजे काय सांगितलं होतं मी तुम्हाला? डिराइव्ह क्वांटिटीज म्हणजे अशी क्वांटिटी जे आपल्या म्हणजे क्वांटिटी म्हणजे आपल्या फिजिकल क्वांटिटी डिपेंड राहते फंडामेंटल क्वांटिटीवर. कशावर डिपेंड राहते? फंडामेंटल क्वांटिटीवर. ज्या आपण 7 सांगितल्या होत्या त्या आपण. एक्सप्रेस फॉर्मॅट पहा बघा, एम एल टी म्हणजे एम चा पॉवर एल, बी चा पॉवर एल चा पॉवर टी आणि सॉरी एल चा पॉवर बी आणि टी चा पॉवर सी. अशा प्रकारे. चला समोर लक्ष द्या. मग काय एक्झाम्पल आपण घेतलं स्पीडचं. कोणाचं घेतलं? स्पीडचं. स्पीड कोणची क्वांटिटी आहे? डिराइव्ह क्वांटिटी आहे किंवा डिराइव्ह क्वांटिटी आहे, फिजिकल क्वांटिटी आहे. स्पीड इज इक्वल टू फॉर्म्युला काय? डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स साठी आपण डिस्टन्स म्हणजे लेंथ मध्ये मोजतो आपण. डिस्टन्स झाली लेंथ आणि टाइम झाला टी. टी घेतलास आपण. सो द स्पीडचं काय आलं? एल अपॉन टी. काय आलं? एल अपॉन टी. बिकॉज ऑफ डिस्टन्स अपॉन टाइम आहे म्हणून काय आलं? एल अपॉन टी. मग त्याच्यानंतर इकडं काय घ्यायचं आहे? एल जसा आहे तर L1 आणि त्याच्यानंतर टी पण खालता आहे म्हणून त्याला वरती लिहितो म्हणून त्याचा रेशो काय होऊन जाईल? मायनस होऊन जाईल. एकदम बेसिक काय, कन्फ्युज व्हायचं नाही. आणि और त्याला काय लिहू शकतो? L1 आहे, एम किती आहे? 0 आहे आणि टी किती आहे? -1 आहे. असंही लिहू शकता तुम्ही, असंही लिहू शकता. ओके, मला माहिती आहे तुम्ही कन्फ्युज झाले व्हॉट इज डायमेन्शन फॉर्म्युल्यामध्ये, तर पुन्हा एकदा ऐकून घ्या. अ डायमेन्शनल फॉर्म्युला एक्सप्रेस अ फिजिकल क्वांटिटी. डायमेन्शनल फॉर्म्युला काय एक्सप्रेस करते? फिजिकल क्वांटिटी युजिंग पॉवर ऑफ एल एम अँड टी. ओके, डायमेन्शन फॉर्म्युला का करते? एखादी म्हणजे फिजिकल क्वांटिटीला एक्सप्रेस करते कोणाचा यूज करून? कोणाचा यूज करून? एल एम अँड टी चा यूज करून. कोणाचा? एल एम अँड टी. लेंथ, मास आणि टाइम ह्या बेसिक ज्या फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज आहेत त्याचा यूज करून आपण काय करतो? डायमेन्शनल फॉर्म्युला तयार करत असतो, एक्सप्रेस करत असतो. चला मग फॉर्मॅट आपण पाहिला. समजा एल ह्या असा ब्रॅकेट काढायचा असतो आणि एम चा पॉवर काहीतरी राहील, एल चा पॉवर काहीतरी राहील, टी चा पॉवर काय? स्पीडचे एक्झाम्पल घेतलं आणि बस एवढं इथं झालं. हा, चला लक्ष द्या. आता आपण पाहिले होते डायमेन्शन फॉर्म्युला म्हणजे काय होते, तर काही फॉर्म्युल्याचे एक्झाम्पल्स आपण पाहणार आहोत. डायमेन्शन फॉर्म्युल्याचे एक्झाम्पल्स. तर लक्ष द्या. सर्वप्रथम आपल्याला इथं दिलेलंच आहे. मी इथं 5 क्वांटिटी घेतल्या, 5 बेसिक क्वांटिटी आहे. ह्यावाल्या लक्षात ठेवा म्हणजे समोर पण आपल्याला आणखी मदत होईल बा.
तर सगळ्यात पहिला आपण स्पीड पाहिली होती. आता पहा व्हेलोसिटी म्हणजे काय होते. व्हेलोसिटीचा फॉर्म्युला काय दिला आहे. व्हेलोसिटीचा फॉर्म्युला असते डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. काय असते. डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. ओके. त्याचं सिम्बॉल काय असते. मीटर पर सेकंद. काय असते. मीटर पर सेकंद. तर याचे डायमेन्शन कसे राहील. काय राहील. डायमेन्शन कसे राहील. तर आपण हे सिम्बॉल किंवा याला युनिट म्हणू. सॉरी इथं मी चुकलो. फॉर्म्युला आहे याचा युनिट म्हणू आपण याला. ओके. चला तर एसआय युनिट आहे. हे कसे आहे. एसआय युनिट. कारण की एसआयच घेतल्या जाते म्हणून. आणि एसआय युनिट का असते. सिस्टम इंटरनॅशनल युनिट. ते आपण आधी डिस्कस केलेला आहे. व्हेलोसिटी घेतला. फॉर्म्युला काय घेतला. डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. त्याचं युनिट काय आलं. मीटर पर सेकंद. तर डायमेन्शन काय. डायमेन्शन काय. तर पहिला आपण कन्सिडर करू एल. एल म्हणजे काय होते. लेंथ. लेंथ किती आहे याच्यामध्ये. 1 लेंथ आहे. किती लेंथ आहे. 1. तर याच्यावर 1 येऊन जाईल. मग काय आहे. मास. काय आहे. मास. मास दिसते का ह्या युनिट मध्ये. दिसत आहे का. नाही. तर काय येऊन जाईल. 0. आणि मग त्याच्यानंतर यस. यस म्हणजे सेकंद. सेकंद म्हणजे काय झालं. टाइम. तर टाइम काय येऊन जाईल. 1. ओके. काय येऊन जाईल. 1. पण कोणचा वाला. मायनस वाला 1. कोणचा वाला. मायनस. बिकॉज ऑफ ह्या डिनोमिनेटर मध्ये आहे म्हणून. चला मग आपण पाहणार आहोत ऍक्सेलरेशन. काय पाहणार आहोत. ऍक्सेलरेशन. फॉर्म्युला काय ऍक्सेलरेशनचा. व्हेलोसिटी अपॉन टाइम. चेंज इन व्हेलोसिटी अपॉन टाइम असते. मग त्याच्यानंतर काय आहे. इथं डेल्टा व्ही पण तुम्ही लिहू शकता. युनिट आपण पाहू काय आहे. मीटर पर सेकंदचा स्क्वेअर. काय आहे. मीटर पर सेकंदचा स्क्वेअर. तर चला याचे डायमेन्शन आपण लिहून पाहू. चला काय आहे त्याच्या डायमेन्शन मध्ये काय आहे ते पाहू. सगळ्यात पहिलं लेंथ कन्सिडर करू. लेंथ काय दिलाय. 1 दिलाय. ओके. 1 आपल्यापाशी लेंथ मीटर दिलाय म्हणून लेंथ काय झाली 1. मास आहे का आपल्यापाशी याच्यामध्ये. नाही. तर याला 0 करून द्या. मग त्याच्यानंतर टी. टी किती दिलाय आपल्यापाशी इथं. 2 देईन. किती येईल. 2 येईल. पण कसा वाला. मायनस. कारण की यस काय डिनॉमिनेटर मध्ये आहे म्हणून मायनस वाला रेशो मध्ये 2. 2 इथं दिलेले आहे म्हणून तिथे आपण टी का घेतलं. 2 घेतलं. चला असो. डेन्सिटी. डेन्सिटी हा रो आहे. काय लक्षात ठेवा. ह्या रो. मी तुम्हाला सायन्सची एबीसीडी पण सांगून देईन का असते ना का नाही. त्याच्यावरच आपले जास्ती तर व्हिडिओ तसेच येणार आहे. हे डायमेन्शन वगैरे पहिलं सुचत नाही ना माणसाला कसं काय करायचं. ओके. तर त्याच्यासाठी हे वाला पहिलं केलं. डेन्सिटी पाहू आपण. डेन्सिटी काय आहे. रो इज इक्वल टू मास अपॉन सॉरी रो म्हणजे का. मास अपॉन व्हेलोसिटी आहे. व्हेलोसिटी मास अपॉन व्हेलोसिटी काय आहे. डेन्सिटीचा आहे किलोग्राम पर क्युबिक मीटर. ओके. मास अपॉन पर व्हेलोसिटी. मास अपॉन व्हेलोसिटी असं बरं. मास अपॉन व्हेलोसिटी असं. चला असो. लक्ष द्या. रो काय. मास अपॉन व्हेलोसिटी. काय आहे. मास अपॉन व्हेलोसिटी. चला मग याचं युनिट काय आहे. केजी मीटर क्यूब. काय आहे. केजी पर मीटर क्यूब. काय आहे. केजी पर मीटर क्यूब. तर चला आपल्याला इथं नाही का काय करायचं आहे. डायमेन्शनचा फॉर्म्युला लिहून पाहायचा आहे की काय आहे आणि काय नाही तो. चला लक्ष द्या काय म्हटलंय तर केजी पर मीटर क्यूब आहे. काय आहे. केजी पर मीटर क्यूब. तर इथं मीटर आला. लेंथ येणार आहे. काय येणार आहे. लेंथ येणार आहे. तर सांगा लेंथ किती येईल याच्यामध्ये. 3. किती येईल. 3. पण कोणची वाली 3 येईल. ह्या डिनॉमिनेटर मध्ये मीटर गेला तर -3. कोणची वाली 3 येऊन जाईल. मायनस वाली 3 येऊन जाईल. इथं मास. मग मास कन्सिडर करा. मास किती आहे याच्यामध्ये. मास किती आहे. 1. टाइम दिसते का याच्यामध्ये. नाही. दिसते का. नाही. तर टी काय येऊन जाईल. 0 येऊन जाईल. काय येऊन जाईल. 0 येऊन जाईल. समजत आहे का डायमेन्शन फॉर्म्युला. एकदम सोपी आहे. देन आपण पाहू मोमेंटम. काय पाहायचं आहे आपल्याला. मोमेंटम. ह्या पी वय. काय वय. पी. हा रो वय. ह्या पी वय. पी इज इक्वल टू मास इंटू व्हेलोसिटी. काय आहे. मास इंटू व्हेलोसिटी. चला याचं युनिट काय आहे. याचं युनिट आहे केजी मीटर पर सेकंद. काय आहे. केजी मीटर पर सेकंद. तिघही आले आहे ना. तिघांनी एक एक येऊन जाईल. ते डायरेक्ट समजून येत आहे. चला मग आपल्या सगळ्यात पहिलं लेंथ पाहू. लेंथ किती दिलाय. मीटर दिलाय 1. मग त्याच्यानंतर मास पाहू. मास किती दिला आहे 1. आणि त्याच्यानंतर टी पाहू. तर टी किती आलेला आहे. थांबा अनुष्का किती आलाय टी. का बरं. तो डिनॉमिनेटर मध्ये आहे म्हणून. तो खाली आहे म्हणून. वर तर जाईल तर आपण नाही पॉवरले निगेटिव्ह करतो तशा प्रकारे. मग त्याच्यानंतर इथं काय येऊन जाईल -1. चला समजलं तुम्हाला. क्लिअर झालं. मग आपण पाहू फोर्स. काय पाहू आपण. फोर्स काय. मास इंटू ऍक्सेलरेशन. काय आहे. फोर्स मा लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवा. मा. मग समोर आणखी आपल्याला काम पडणारच आहे. फोर्स इज इक्वल टू काय. मास इंटू ऍक्सेलरेशन आहे. काय आहे. मास इंटू ऍक्सेलरेशन. तर काय केजी मीटर. याचं युनिट काय. केजी मीटर पर सेकंद.
सेकंडचा स्क्वेअर. ओके, आणि ह्या केजी मीटर पर सेकंडचा स्क्वेअर फोर्स म्हणजे न्यूटन होते बघा. हे न्यूटनचे काय होणार आहे, डायमेन्शन होणार आहे. काय होणार आहे, न्यूटनचे डायमेन्शन होणार आहे. तर लक्षात ठेवा, तर हे वाले जे डायमेन्शन फोर्स सोबत न्यूटनचे होणार आहे. फोर्स म्हणजेच न्यूटन होते. चला, युनिट आहे न्यूटन त्याचं. तर लक्ष द्या, मग काय होते, सगळ्यात पहिलं यल मीटर आला का इथं, हो आला. किती आला, 1. तर लेंथ आला, त्याच्याला आपण 1 घेतला. मग घेतला मास. काय घेतला, मास. मास दिसते का इथं, केजी, हो आला. किती आला, 1. तर 1 जशाच तसा. मग त्याच्यानंतर टी घ्या. काय घ्या, टी. टी किती आला, 2. पण कोणचा वाला, मायनस वाला. बिकॉज ऑफ डिनॉमिनेटर मध्ये वरत जाईल तर मायनस होऊन जाईल. तर ह्या -2 ह्या अशा प्रकारे आपल्याला इथं आला. हा धीस आर द 5 म्हणजे बेसिक आपल्याला नाही का डायमेन्शन फॉर्म्युला आहे. हे लक्षात ठेवा. फोर्सचा कोणचा आला, न्यूटनचा कोणचा आला, आणि याच्यानंतरचे जेवढे पण येणार आहे ना तुम्हाला, हे जेवढे पण येईन ते कसे राहणार आहे, हे सगळेचे सगळे याच्यावरच डिपेंड राहणार आहे. कशावर राहणार आहे, याच्यावरच डिपेंड राहणार आहे. आशा करतो तुम्हाला समजलं असेल. चला, तर बघा, आता आपल्याला पाहायचं आहे, काही फोर्स पर्यंत पाहिलं होतं. आता समोरचं पण पाहून घेऊ काय आहे ना काय नाही ते. इम्पल्स पाहू. इम्पल्सचा फॉर्म्युला J = फोर्स इंटू टाइम. काय आहे, J = फोर्स इंटू टाइम. फोर्स इंटू टाइम म्हणजेच काय झालं, त्याचं युनिट आहे न्यूटन इंटू सेकंड. काय आहे, न्यूटन सेकंड. काय लक्षात ठेवायचं, न्यूटन सेकंड. आता नाही का, हे काही काही फॉर्म्युले असे राहते ना, एकामेकावर बेस राहते. काही काही डायमेन्शन फॉर्म्युले एकामेकावर बेस राहते. तर न्यूटनचं आपल्याला माहितच आहे, डबल काढण्याची गरज आहे का नाही. ह्या बघा, मी का म्हटलं होतं का, फोर्सला केजी मीटर पर सेकंडला काय म्हणते, न्यूटन म्हणते. तर तोच न्यूटन घ्यायचा आणि सेकंडचा एक टी एक्स्ट्रा घेऊन घ्यायचा, आणि त्याच्यामध्ये काय होते, प्लस मायनस इंडायसेस आपण केलेलंच आहे. त्याच्यानुसार नाही का चालू द्यायचं, समजून जाते. समजून घ्या काय म्हटलं इथं. ह्या आपण ब्रॅकेट करा, मग त्याच्यामध्ये यल घ्या. पहिलं तर हे वाले आपण ठेवून देऊ, न्यूटनचे वाले. न्यूटन वाले काय, L1 M1 आणि T-2. का बरं, केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर फॉर्म्युला आहे न्यूटनचा. म्हणून क्लिअर होत आहे ना. म्हणून आपण हे त्याचे जशाच तशा ठेवले. मग त्याच्यानंतर काय, सेकंद आहे. सेकंड साठी काय येते, 1T येऊन जाईल. 1T काय येऊन जाईल, असा वाला येऊन जाईल. मग त्याच्यानंतर काय होऊन जाईल, याचा आपल्याकडे जागा अपुरेशी आहे, म्हणून नाही का मी डायरेक्ट सांगून देतो. ह्या T रेस टू द पॉवर -2 इंटू T रेस टू द पॉवर 1 बेस सारखा ऍडिशन होती इंडायसेसची, आणि -2 + 1 आन्सर -1. काय येऊन जाईल, -1. तर मी डायरेक्ट लिहितो. काय लिहितो, हे डायरेक्ट लिहितो T-1. अशाच प्रकारे कॅल्क्युलेशन करायचं आहे. क्लिअर झालं का तुम्हाला, ओके. आणि तुम्हाला ओके समजून घ्या. आणि मग त्याच्यानंतर नाही का, आता येऊन जाऊ वरचा फॉर्म्युला काय, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. काय आहे, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ओके, आणि सिम्बॉल काय त्याचं, जूल आहे. काय आहे, जूल आहे. आपल्याला माहित आहे का आतापर्यंत, काहीच नाही माहित आहे. तर चला लक्ष द्या. हा, तर फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स म्हणजेच काय होते, न्यूटन होते. काय होते, न्यूटन होते. फोर्स म्हणजेच काय होते, न्यूटन. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय होते, लेंथ, मीटर होते. काय होते, मीटर होते. तर चला लक्ष द्या काय होते ना काय नाही. तर पहिलं फोर्स म्हणजेच न्यूटन. न्यूटनचे डायमेन्शन काय आहे आपल्यापाशी, L1 M1 आणि T-2. ओके, आणि मग त्याच्यानंतर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय होते, मीटर. मीटरचा एक आपण इथं घेऊन घेऊ. ओके, आणि मग त्याच्यानंतर मीटरचा आपण इथं का घेतला, मीटरचा सॉरी मास नाही, मीटरचा डिस्प्लेसमेंट आहे, आणि डिस्प्लेसमेंट लेंथ मध्ये मोजतो. तर याचा काय होऊन जाईल, L1. ह्या L1 आणि ह्या L1 का होऊन जाईल, L2 होऊन जाईल. का होऊन जाईल, L2. मी आता सांगतो, आपल्यापाशी जागा नाही म्हणून इथं मी डबल लिहितो. समजलं तुम्हाला. ह्या L1 बेस सारखा इंडायसेसची प्लस होते, आणि L1 + L1 L2 होऊन जाईल. तर अशा प्रकारे इथं आपण तिथं डायरेक्टली तुम्ही L2 इथं लिहू शकता. समजलं, इथं काय लिहून टाका, L2. ओके, क्लिअर झालं तुम्हाला, समजलं. मग त्याच्यानंतर नाही का, कायनेटिक एनर्जी ½ mv². काय होते, ½ mv². काय आहे त्याचं, हे जूल आहे. काय आहे, जूल. तर जूलचं काय, जूल जे वरता आलं तेच राहणार आहे ना. तर डायरेक्ट ते लिहून टाका. काय येऊन जाईल, L2 M1 आणि T-2. अशा प्रकारे. चला, मग त्याच्यानंतर काय आहे, प्रेशर पाहायचं आहे. काय पाहायचं आहे, प्रेशर. प्रेशरचा फॉर्म्युला काय, म्हणजे P = फोर्स बाय एरिया. काय आहे, P = फोर्स बाय एरिया. लहान जे पण तुम्ही शिकले होते ना 8वी 9वी 10वी, त्याचेच फॉर्म्युले आहे, त्याच्यावरच बेस 11वीचं फिजिक्स आहे. तर तुम्ही समजून घ्या, काही याच्यामध्ये कठीण नाही आहे, एकदम इझी आहे. फक्त अभ्यास करा, बाकी का करण्याची गरज आहे.
मग आता आपण याचं युनिट पाहिलं केजी मीटर पर सेकंद चा स्क्वेअर. ओके, मग आपण घेऊन घ्या काय आहे तर पहिलं लेंथ आहे का याच्यामध्ये मीटर आहे, पण ह्या कुठं आहे खालता आहे, तर का घेऊन घ्यायचं याला मायनस घेऊन घ्या. ओके, खाली आहे म्हणून. मग त्याच्यानंतर काय आपल्याला मास केजी आहे का आहे, पण केजी कसा आहे वर आहे न्यूमरेटर मध्ये आहे, मग का घेऊन घ्या याचा प्लस वाला 1 घ्या. आणि मग त्याच्यानंतर जो सेकंडचा स्क्वेअर आहे तो सेकंडचा स्क्वेअर म्हणजे टाइम आहे, तर टाइमचा टी जशाच तसा ठेवा आणि इथं खाली आहे म्हणून का घेऊन घ्यायचा -2. तर अशा प्रकारे आपण का पाहिले डायमेन्शन. तुम्हाला काही डाऊट आहे का? तुम्हालाही नसन आशा करतो. चला मग इथं पाहून घेऊ की काय पाहिलं आपण काय नाही. डायमेन्शन ऑफ फिजिकल क्वांटिटीज पाहिले, सगळ्याच्या सगळ्या फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन आपण समजून घेतले. एकदम बेसिक होतं. याच्यासारख्याच काही क्वांटिटीज वगैरे आहेत हे आपल्याला माहित असायला पाहिजे. आता कसं आहे तुम्हाला हे रटण्याची गरज आहे का? नाही. हे फॉर्म्युले जर तुम्हाला माहित असेल तर त्याच्यावरून आपण एकावरून एक काढू शकता. रटाचं बिलकुल नाही रटाचं. आपलं घोषवाक्यच आहे बरं, रटाचं का नाही. ते सवयच लावून नको घ्या पाठांतर करण्याची, बिलकुल लावून नको घ्या सवय पाठांतर करण्याची. तुमचे टीचर म्हणत असेल ना पाठांतर कर, तू म्हणे तूच कर म्हणा, आम्हाला नको सांग म्हणा, डायरेक्ट म्हणून द्यायचं. आपण का करायचं आहे का पहिलं समजून घ्या. एकदम गोष्ट मलाही नाही समजलं होतं, आता समजलं, आताच सांगितलं. काय मोठी गोष्ट आहे, एकदम सोपी राहते. कोणचंच कितीकही मोठं आलं ना, कोणचंच आयडियल गॅसचं पीव्ही = NRT जरी एक्सप्रेस करायचं राहिलं ना, एकदम सोपी आहे. काय गणितच तर आहे. आपण कास्तकार माणसं इथं दिवसभर सल्फेट टाकतो एकसारखे वावरामध्ये करतो आणि इथं 2 घंटे पुस्तक घेऊन बसा, असं कसं उत्तर नाही निघते. सगळ्याच गोष्टी नाही का आपलं बराबर होते. तर आपण पाहिलं डायमेन्शन, पहिलं आपण पाहिलं डायमेन्शन व्हेलोसिटी, ऍक्सेलरेशन, डेन्सिटी, मोमेंटम, फोर्स, इम्पल्स, वर्क, कायनेटिक एनर्जी अँड प्रेशर. एवढे 8-9 क्वांटिटी झाले आणि एक क्वांटिटी स्पीड. याच्यासारखे आपण 10 बेसिक क्वांटिटीचे डायमेन्शन आपण पाहिले. एकदा घरी गेल्यावर तुम्ही पण प्रॅक्टिस करा आणि तुम्ही पण प्रॅक्टिस करा. आशा करतो तुम्हाला समजलं.